होतं. तर बघा, आज आहे शनी अमावस्या आणि शनी अमावस्या असल्या कारणाने आपल्याला दोन असे छानसे उपाय करायचे आहेत. आपण काबाड कष्ट करत आहोत, खूप मेहनत करत आहोत, तरीसुद्धा आपल्याला पैशांविषयी ज्या आर्थिक अडचणी ज्या असतात त्या दूर होत नाही. हे कारण जे असतात ते पितृदोष आपल्याला कुठेतरी असतात आणि हे पितृदोष जर कमी झाले, पित्रांचे दोष जे असतात ते अडथळे आणत असतात आपल्या प्रगतीमध्ये. तर आपल्याला आपली कर्जमुक्तीसाठी आणि आपले काबाड कष्ट जे असतात ते कष्टांचं फळ मिळण्यासाठी, आपल्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी, पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला हे दोन उपाय करायचे आहेत. आता हे उपाय जे असतात ते आज म्हणजे शनी अमावस्या आहे, आज नक्कीच करायचे आहेत. आज तुम्हाला जमलं नाही तर पुढच्या शनिवारपासून तुम्ही 11 शनिवार केले तरीसुद्धा चालतील किंवा दर अमावस्येला करा तरीसुद्धा चालेल. तुम्हाला सांगेल, प्रत्येक सेवेमध्ये सातत्य असणे खूप महत्त्वाचे असते. 11 शनिवार करून बघा, तुम्हाला फरक जाणवेलच. हा 100% रिझल्ट असतो. आणि तुम्हाला सांगेल, हे 11 शनिवार केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवला तर तुम्ही कंटिन्यू दर शनिवारी सुद्धा हे उपाय करू शकतात. यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल. दोघी उपाय करा असं नाही. तर नक्कीच आपली जी प्रगती असते तिथे कुठेतरी अडथळा येत असतो आर्थिक प्रॉब्लेमसाठी, त्यासाठी तुम्ही करू शकतात आणि कर्जमुक्तीसाठी. तर बघा, आपल्याला करायचं काय आहे. पहिला उपाय म्हणजेच काय, तर आपल्याला कणिक जी असते, आपल्या घरामध्ये कणिक आहे, सगळ्यांच्या घरात कणिक असेल बरोबर, तर कणिक घ्यायची आहे आणि साखर घ्यायची आहे, ती मिक्स करायची आहे. कणिक साखर मिक्स करून त्याचे म्हणजे आपण कणिक मळतो चपात्या करण्यासाठी तशी मळायची आणि छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. हे गोळे जे असतात ते 51 बनवायचे. असे छोटे छोटे जे असतात गोळे बनवायचे, 51 गोळे जे असतात ते बनवून घ्यायचे. आणि हे 51 गोळे जे असतात हे पिंपळाचं झाडाचं वृक्ष जर असेल तुमच्या घराजवळ, बघा पिंपळ वृक्षाखाली हे गोळे जे असतात, तुम्हाला थोडी माती पुरून घ्या, म्हणजे वरती काढून घ्या आणि त्या वृक्षाजवळ तुम्हाला हे गोळे ठेवून यायचे आहेत. मात्र तिथे ठेवत असताना तुमची मनोकामना, तुमचं जर कर्जमुक्तीचा प्रॉब्लेम असेल ती मनोकामना नक्कीच तिथे सांगायची आहे. ही मनोकामना किंवा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, ही अडचण दूर होण्यासाठी मी ही सेवा करत आहे असं तिथे सांगावं आणि आपण ठेवून यायचं आहे. तुपाचा दिवा अवश्य तिथे प्रज्वलित तुम्ही करू शकतात. या पद्धतीने पहिला उपाय करा. दुसरा उपाय म्हणजेच काय, तर आपल्या घरावरून किंवा आपल्यावरून ज्यांना कोणाला जास्त प्रमाणात अडचणी येत असतात त्यांनी सप्तधान्य घ्यायचं आहे. सप्तधान्यामध्ये कुठलेही धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नंतर हरभरा, या पद्धतीने तुम्ही सप्तधान्य घेऊ शकता. जे तुमच्या घरात अवेलेबल आहेत ते सप्तधान्य घ्यायचे आहेत. सप्तधान्य घेऊन ते तुम्हाला तुमच्यावरून ओवाळायचे आहेत. ओवाळून म्हणजेच उतारा या प्रकारे करायचा आहे. उतारा पद्धतीने करा आणि उतारा केल्यानंतर जे सप्तधान्य असेल ते सुद्धा तुम्हाला तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल, पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला हे धान्य टाकून यायचं आहे. आणि तुम्हाला सांगेल बघा, त्या वृक्षाखाली लाल मुंग्या, काळ्या मुंग्या असतात, अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि हे टाकत असताना तुम्हाला अजून एक सांगेल की आपण तुपाचा निरंजन नक्कीच तिथे प्रज्वलित करावा, तुपाचा दिवा लावावा. आता बघा, तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नाही तर काय करू. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असतं की तिथे लाल मुंग्या, काळ्या मुंग्या किंवा मग माकड वगैरे येत असतील, असे तुम्हाला हे 3 जीव जर तिथे दिसले, काळ्या मुंग्या, लाल मुंग्या पण असल्या तरीसुद्धा चालेल, तर अशा वृक्षाखाली कुठलंही झाड असू द्या तुमच्या घराजवळ, तिथे जर मुंग्या येत असतील किंवा राहत असतील नेहमीप्रमाणे तर तुम्ही या पद्धतीने करा. आणि तुम्हाला सांगेन, हा उपाय जो असतो हा दर शनिवारी तुम्हाला करायचा आहे. मासिक धर्म सुतक आलं तर करू नका. फक्त तुम्हाला सांगेल 11 शनिवार तुम्ही करून बघा, स्वतः स्व अनुभव घ्या. फक्त तुम्ही दरवेळा ही सेवा, हा उपाय करत असताना झाडाखाली जेव्हा आपण हा उपाय करणार आहेत किंवा तिथे जो नैवेद्य आपण किंवा जी काही आपण म्हणजे ठेवणार आहेत वस्तू खाण्यासाठी मुंग्यांना, तर त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुम्ही कशासाठी ही सेवा करायचे ते बोलायचं आहे. कारण का बघा, मुंग्या ज्या असतात हजारो पटीने असतात. आणि आपण बघा, आपण दानधर्म करत असतो, छोटं जरी दान, बघा वडापाव घेतला, एका माणसाचं पोट भरत नाही किंवा थोडा त्याचा पोटाचा भाग जो असतो तो भरत असतो, पण मुंग्या या हजारो पटीने असतात. म्हणून आपण जे दान करत असतो ते अन्नदानासारखं श्रेष्ठ दान असतं. आणि मुंग्या जेव्हा खात असतात त्या हजारो पटीने असतात, म्हणजे आपल्याला त्याची पुण्यप्राप्ती मिळत असते. आपले जे पितृदोष असतात ते कमी व्हायला मदत होत असते. पिंपळ वृक्षाखाली पित्रांचा देखील सहवास असतो. ज्या पद्धतीने भगवान विष्णूंचा सहवास असतो त्याच पद्धतीने पिंपळाचा सुद्धा वृक्षाखाली पित्रांचा वास असतो. म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. नक्कीच हे 2
दोन उपाय करून बघा आणि स्व अनुभव घेऊन बघा. हा उपाय जो आहे हा आपल्या गुरुमाऊलींनी दिंडोरी केंद्रातून दिलेला आहे. नक्कीच सगळ्यांनी करा. मात्र उपाय किंवा सेवा करत असताना आपल्या मनातला भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करा. कुणी सांगितलं म्हणून करू नका, तर आपला विश्वास ठेवून आपल्याला मनापासून ही सेवा करायची आहे. चला मग इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.